केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के विजन के तहत धापेवाड़ा में करोड़ों की लागत से टेक्सटाइल सेंटर शुरू हुआ है। गडकरी का लक्ष्य विदर्भ के हर जिले को उसकी अपनी पहचान देना है। यहाँ महिलाएं करवत काठी साड़ियाँ बना रही है, जिससे ग्रामीण अर्थव्यवस्था को नई गति मिल रही है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का विजन केवल सड़कों तक सीमित नहीं है, बल्कि वे ग्रामीण भारत को औद्योगिक केंद्र बनाना चाहते हैं। उनका पैतृक गांव धापेवाड़ा आज इसी सोच का जीता जागता उदाहरण है। गडकरी जी का मानना है कि विदर्भ का विकास केवल नागपुर तक सीमित नहीं रहना चाहिए, बल्कि हर जिले की अपनी एक औद्योगिक ताकत होनी चाहिए। इसी विजन के तहत धापेवाड़ा टेक्सटाइल प्रोजेक्ट की शुरुआत की गई। यहाँ 500 से अधिक महिलाएं आधुनिक हैंडलूम पर करवत काठी सिल्क और कॉटन साड़ियाँ तैयार कर रही है। गडकरी जी ने स्पष्ट किया है कि उनका लक्ष्य इन स्थानीय उत्पादों को यूरोप और अमेरिका के बाजारों तक पहुंचाना है। उन्होंने हेमा मालिनी जैसी हस्तियों को भी इस ब्रांड की मार्केटिंग से जोड़कर स्थानीय बुनकरों को वैश्विक पहचान दिलाने की योजना बनाई है। यह प्रोजेक्ट न केवल महिलाओं को आत्मनिर्भर बना रहा है, बल्कि वोकल फॉर लोकल के नारे को धरातल पर भी उतार रहा है। नागपुर पदवीधर मतदार संघ चुनाव सह प्रमुख सुधीर देवे के साथ खास बातचीत में जानिए कैसे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की सोच ने धापेवाड़ा की करवत काठी साड़ियों को गांव से लेकर ग्लोबल मार्केट तक पहुंचाया और ग्रामीण महिलाओं को आत्मनिर्भर बनाया। नमस्कार, लोकतंत्र मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे माननीय केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या धापेवाडा या मूळ गावी त्यांनी सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आणि त्यांनी दिलेले विणकर कामगारांना दिलेल्या संधी रोजगाराच्या या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले एक व्यक्तिमत्व सुधीर देवे सर। नमस्कार सर। नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे सर। नमस्कार। ज्या प्रकारे आपण विषय सांगितला धापेवाड्यामध्ये त्यांनी जे एक विणकरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, या प्रोजेक्ट बद्दल माहिती द्या सर। नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे माननीय नितिनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांचे जन्मगाव। या धापेवाडा गावचं दुसरं वैशिष्ट्य असं की या धापेवाड्याची जी लोकसंख्या आहे ती अर्ध्यापेक्षा जास्त विणकर समाज धापेवाड्यामध्ये राहतो। माननीय नितिनजींनी त्यांच्या बालवयात विद्यालयीन शिक्षण घेताना या विणकरांचं स्थिती, त्या विणकरांची कला आणि त्या विणकरांमुळे धापेवाडा गाव कसं आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं हे पाहिलेलं होतं। परंतु काळाच्या ओघात साधारणतः 90च्या दशकामध्ये ही विणकरांची कला लोप पावत गेली। विणकरी व्यवसायाला अतिशय कठीण दिवस तयार झाले आणि जणू काही विणकर देशोधडीला लागले अशी स्थिती निर्माण झाली। परंतु ज्यावेळी माननीय नितिनजी गडकरी केंद्रामध्ये मंत्री झाले त्यातही त्यांच्याकडे 2019 मध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचं मंत्रालय आलं। वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या बद्दल त्यांना माहिती होती आणि वस्त्रोद्योग आणि या सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून धापेवाडा या गावी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी असते तशी त्यांनी तिथे धापेवाडा विवर्स टेक्सटाईल प्रोड्युसर कंपनी स्थापन केली। त्या कंपनीच्या आज 500 पेक्षा जास्त महिला सभासद आहेत आणि या सभासदांना केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन पुन्हा जी धापेवाड्याची जुनी करवत काठी साडी, टसर करवत काठी, टसर म्हणजे कोसा आणि हा सिल्कचा प्रकार आहे। सिल्कचे 2 प्रकार असतात, टसर आणि मलबरी सिल्क। मलबरी सिल्क हे शेतामध्ये तुतीचे झाडं आणि त्याचे कोश तयार होऊन होते। कोसा जो आहे तो जंगलामध्ये ऐन आणि खैर याच्या झाडावर त्या अळीपासून कोश तयार होते। तर ही टसर करवत काठी साडी याचं प्रशिक्षण देऊन पुन्हा धापेवाडा येथे त्यांनी हँडलूमच्या माध्यमातून आणि या विवर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। आज आम्ही आमच्या 500 महिलांपैकी जवळजवळ 350 महिला प्रशिक्षित केल्या आहेत आणि 50 महिला ह्या साधारणतः करवत काठी साडी त्या ठिकाणी विणतात। एक साडी विणायला 8 ते 10 दिवस लागते। त्या साडीच्या मेहनतानं आम्ही महिलांना 3000 रुपये प्रति साडी देतो आणि मग ती करवत काठी विणलेली टसर सिल्कची साडी इथनं झारखंडला प्रिंटिंगला पाठवल्या जाते आणि तिथनं प्रिंटिंग करून आल्यानंतर ती या ठिकाणी विकायला किंवा विक्रीसाठी उपलब्ध असते। परंतु आज जवळजवळ 2 वर्षापासून आम्ही हा प्रकल्प चालवतोय।
लोकांची डिमांडच आम्ही पूर्ण करू शकत नाही, इतकी मागणी या साडीला आहे. या साडीची किंमत देखील 13, 14, 15 हजार रुपये इतकी आहे. कारण याला साधारणतः 4-5 हजाराचं रॉ मटेरियल लागतं. 3 ते 3 हजार रुपये आम्ही मेहनताना देतो. प्रिंटिंगला याला 2 हजार रुपये खर्च येतो. परंतु माननीय गडकरी साहेबांना आनंद आहे की जशी येवल्याची पैठणी त्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाड्याची करवत काठी टसर सिल्क ही साडी ते तेथील महिलांच्या माध्यमातून विणून घेत आहेत. याचं GI नामांकन देखील झालेलं आहे. हा प्रकल्प सध्या धापेवाडा येथे आमचं पूर्ती ॲग्रोटेकचं कार्यालय आहे त्या ठिकाणी चालू आहे. परंतु नुकतेच आम्ही पुढच्या महिन्यात 13,000 चौरस फुटाची मोठी इमारत बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी हा प्रकल्प स्थलांतरित होईल. ज्यावेळी स्थलांतरित होईल त्यावेळेला जवळजवळ 100 लूम त्या हँडलूम त्या ठिकाणी सुरू होतील. या 100 लूमवर 200 पेक्षा जास्त महिला काम करतील आणि करवत काठी मग ड्रेस मटेरियल टसरचं. परंतु सोबतच आम्ही इलेक्ट्रॉनिक जकार्ड म्हणतात, हँडलूमला इलेक्ट्रॉनिक जकार्ड लावलं तर त्या ठिकाणी प्युअर सिल्कच्या साड्या देखील सगळ्या डिझाईनच्या विणल्या जाऊ शकतात. त्याचंही काम सुरू केलेलं आहे. ड्रेस मटेरियलचं काम सुरू केलेलं आहे. कॉटन वेस्ट पासनं दरी बनवण्याचं काम या धापेवाड्याला सुरू केलंय. एकंदरीतच विणकरांची 90च्या दशकात जनता साडी आणि जनता धोती विणून जी कला लयाला गेली होती त्याचं पूर्ण पुनरुज्जीवन या धापेवाडा टेक्सटाईलच्या माध्यमातून माननीय नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेने आज धापेवाडा येथे सुरू आहे. या ज्या आम्ही नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित होणार आहोत त्याचं उद्घाटन साधारणतः जून महिन्यामध्ये होईल आणि या उद्घाटनाला देशाच्या खासदार आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री माननीय हेमा मालिनीजी त्या ठिकाणी येणार आहे. आता नुकतंच आपल्याला कल्पना असेल की हेमा मालिनी नागपूरला येऊन गेल्या. त्यावेळेला जेव्हा आम्ही या साड्या त्यांना दाखवल्या त्यांना त्या इतक्या आवडल्या की त्यातली 3-4 साड्या त्या घेऊन गेल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला याचं उद्घाटन करायला आपण या प्रकल्पाचं त्या दिवशी तुम्ही फॅशन शो करा आणि त्या फॅशन शो मध्ये त्या देखील कॅटवॉक करतील ही साडी घालून. तर इतक्या चांगल्या साड्या ह्या धापेवाडा टेक्सटाईलच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विणतोय. स्थानिक महिलांना यातनं रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आज साधारणतः एक महिला 3 साड्या महिन्याला विणत असल्यामुळे आणि आम्ही 3,000 रुपये प्रति साडी त्यांना देत असल्यामुळे किंवा जर आम्ही दरी विणत असेल तर 150 रुपये प्रति दरी देतो. रोज 2 दऱ्या विणतात. ही मलबरी सिल्क जी आहे प्युअर सिल्कची साडी विणायची आम्ही 6,000 रुपये प्रति साडी देतो. एक 10,000 रुपये सर्वसाधारणपणे एक सन्मानपूर्वक रोजगार हा धापेवाड्याच्या महिलांना त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि ही मोठी उपलब्धी आहे. मान्य गडकरी साहेब हे रोडकरी आहे, पुलकरी आपल्याला माहिती आहे. परंतु एखादा मोठा पूल बांधल्यानंतर जेवढा त्यांना आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त आनंद माझ्या धापेवाड्यामध्ये माझ्या गावच्या महिलांनी पुन्हा विणकरी कला पुनरुज्जीवित करून ही करवत काठी साडी आज समाजासमोर जनतेसमोर या देशासमोर आणली याचा त्यांना अतिशय आनंद आहे. जसं तुम्ही सांगितलं सर, प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीजी यांनी जसं सांगितलं की याला आणखी आपण वाढवलं पाहिजे पुढे, तर असं काही उपक्रम माननीय नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून याला ग्लोबल पहचान मिळेल? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. ते राहूनही गेलं माझं सांगायचं की आम्ही हा जसा धापेवाड्याला प्रकल्प चालू केला, धापेवाडा हे माननीय नितीन गडकरी साहेबांचं जन्मगाव आहे. परंतु उद्योगाच्या दृष्टिकोनातून कर्मभूमी म्हणून किंवा उद्योगाची कर्मभूमी हे बेला हे गाव आहे याच नागपूर जिल्ह्यातलं. असाच प्रकल्प आम्ही बेल्यालाच टाकतोय. तसंच या विदर्भामध्ये गडचिरोली आणि वाशिम हे 2 एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत, म्हणजे मागासलेले जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्याला पालकत्व मान्य गडकरी साहेबांनी स्वीकारलंय आणि असाच प्रकल्प आम्ही वाशिमला देखील टाकतोय. आणि एक ऑलरेडी प्रकल्प जिथे फक्त आम्ही दरी बनवतो तो आपल्या नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावला सुरू आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये धापेवाडा, पाचगाव, बेला हे 3 गाव नागपूर जिल्ह्याचे आणि वाशिम या 4 ठिकाणी अशा प्रकल्पाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून या प्रकल्पाच्या या 4ही प्रकल्पाच्या माध्यमातून जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त महिलांना साधारणतः 10,000 रुपये प्रति महिना रोजगार उपलब्ध करून देण्याचं माध्यम हे धापेवाड्याचं टेक्सटाईल प्रोड्युसर कंपनी ठरते आहे. एक्सपोर्ट वगैरे करण्याचा आपला काही विचार आहे का मोठ्या प्रमाणात? सध्या तर असं आहे की जसा माल बनवतो तशीच डिमांड आहे. कारण बघा मी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे की एक महिला महिन्यातनं 3 साड्या बनवतात फक्त.
आणि आज जवळजवळ 50 लूम चालू आहे. त्या 50 लूम पैकी 20 लूम आमच्या साड्यांवर चालू आहे, 20 लूम माझ्या दरीवर चालू आहे, 10 लूमवर आम्ही ड्रेस मटेरियल आणि बाकीचं काम करतो. तर 20 लूम मध्ये जास्तीत जास्त 50 ते 60 साड्या एका महिन्याला बनतायत. आणि साडी बनण्याच्या आधीच याची मागणी मग हँडलूम कॉर्पोरेशन असेल, मान्य गडकरी साहेबांनाच वेगवेगळ्या लोकांना द्यायची असते, ती मंडळी असेल, किंवा हँडलूम आणि टसर सिल्कचं महत्व समजलेली जी मंडळी आहे त्यांना या साडीची फार आवड आहे. त्यामुळे अजून तरी साडी बनायच्या आधीच लोकलच मार्केटमध्ये ती खपत असल्यामुळे सध्या तरी एक्सपोर्टचा विषय नाही, पण भविष्यामध्ये हे प्रोडक्शन वाढल्यानंतर यामध्ये एक्सपोर्टचा देखील विचार होईल. याचं एक शोरूम आपल्याला पुढच्या 6 महिन्यामध्ये, जसं मी आपल्याला म्हणालो की पुढच्या महिन्यामध्ये धापेवाड्याला 13,000 स्क्वेअर फूट मध्ये एक प्रशस्त असा वर्कशेड आम्ही निर्माण केलाय. त्या ठिकाणी हा प्रकल्प स्थलांतरित होणार आहे. परंतु याच्या सोबतच मान्य गडकरी साहेबांनी ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून रॅडिसन हॉटेलच्या बाजूला, आपण ऐकलं असेल त्यांच्या भाषणामधून, त्यांच्या बोलण्यामधून, की तिथे ऑर्गॅनिक फ्रुट्स, व्हेजिटेबल, ग्रेन्स यांच्यासाठी मार्केट उपलब्ध करून देत असतानाच हँडलूम आणि हँडीक्राफ्ट, आपल्या विदर्भामध्ये जे काय हँडलूम आणि हँडीक्राफ्ट होतं याच्यासाठी देखील मार्केट असलं पाहिजे. लोकांना ही वस्तू घ्यायची असेल तर कुठे मिळेल. तर याचं एक शोरूम रॅडिसनच्या बाजूला एक 7 मजली इमारत ॲग्रोव्हिजनची होते आहे. आणि त्यातला एक फ्लोअर हा कम्प्लीट या विदर्भातल्या हँडलूम आणि हँडीक्राफ्टच्या साठी राहील. आणि त्या फ्लोअरवर या धापेवाडा असू द्या, मग पूर्ती टेक्सटाईल असू द्या, वाशिमची आमची बालाजी टेक्सटाईल असू द्या, किंवा पाचगावच्या टेक्सटाईल असू द्या, हे सगळे प्रॉडक्ट्स त्या आपल्याला त्या रॅडिसनच्या जवळ जो हँडलूम आणि हँडीक्राफ्ट साठीचं जे शोरूम होणार आहे त्या ठिकाणी उपलब्ध राहतील. अतिशय अचूकपणे आणि मार्गदर्शन पद्धतीने सरांनी आपल्याला सांगितलं की धापेवाड्यातील हा टेक्सटाईल उद्योग कसा जागतिक पातळीवर नेण्याचा आपला उपक्रम असणार आहे. लोकतंत्र मिररला आपण भेट दिल्याबद्दल धन्यवाद सर. आभार. कुठे जाऊ नका, बघत राहा. पुढचा एपिसोड एका नवीन विषयावर आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत बघत राहा लोकतंत्र मिरर. धापेवाड़ा की करवत काठी साड़ियों ने दिखा दिया कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का ग्रामीण विकास मॉड्यूल कैसे स्थानीय हुनर को वैश्विक पहचान दिला रहा है. अगले एपिसोड में देखिए कैसे भविष्य की नई तकनीक और बदलती मोबिलिटी भारत के ट्रांसपोर्ट सेक्टर में बड़ा बदलाव ला रही है.